चावती मला, तुम्हाला सांगा आधी. का चावली? का चावली मला? मम्मीला चावती हाणायची का? कोणाला पाहिजे का सांगा? कोणाला पाहिजे का ही पोरगी? घेऊन जावा, मला लय वैताग देते या. कोणाला न्यायची दुर्गा मला सांगा बर का. हाय सगळ्यांना. तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या जवळ 9:30 वाजलेत आणि माझा स्वयंपाक पण करून झालाय आणि भाजी शिजते बघा. ओम गेला त्रिशाच्या घरी. त्रिशा व दादा इथं खेळत होती. त्याची मम्मीने ह्याला आणते, त्यांच्याबरोबर गेलाय. नको म्हणलं होतं, ताई म्हणल्या सोडते आणून, कारण ह्यांनी तर अजून आलं नाही. तर आणि बघा इथं माझ्या चपात्या पण करून झाल्या. तर सकाळचं थोडं पोहे आणि लय दिवसात मी आज पनीरची भाजी केली आहे. रेसिपी घ्यावं वाटत होतं, पण दुर्गा किरकिर करते त्याच्यामुळं नाही घेणं झालं. म्हणलं आता तरी घ्यावा. तर अशी भाजी शिजली, मी आटवायला ठेवली बघा. थोडीशी मस्त अशी भाजी झाली. म्हणलं आटव थोडीशी घट्ट करा म्हणलं. राणीने मला पनीर आणून दिलं, तिच्याच पैशाने आणलंय बघा. तिला म्हणलं राहू दे, म्हणलं स्वयंपाक नको करू तिकडं, करते इथंच म्हणलं, कुठं दोघं जण तर आहेत. आणि ह्यांना पण फोन करून सांगितलं जेवण करून येऊ नका, इथं आल्यावर जेवण करा. मी स्वयंपाक बनवलाय. तरी पण ताईंचा आत्ता फोन, बनवलाय काय स्वयंपाक? असं तसं कोड्यात बोलल्याने बोलत होत्या. म्हणलं नक्कीची जीवनच आल्या तर जेवण करून. म्हणलं तुम्ही जेवणच करून आलाय ना? तर म्हणलं नाही, राणीच्या ह्याच्या फोनात बोलत होते. म्हणलं नाही, जेवायला थांबायचं होतं. म्हणलं झालाय स्वयंपाक क्या म्हणलं. तरी ह्यांनी म्हणत होतं प्रियंकाने स्वयंपाक केला, नको जेवायला थांबाय. तरी पण अजून एकदा फोन केला बघायला झालाय का नाही. नसला केला तर दोघांचा स्वयंपाक करू नको म्हणून. आणि मसाले भात पण केलाय. इथं कुकरमध्ये मसाले भात केलाय बघा. असं इकडं मला मुलांना खायला घेतला होता. आणि भाजी ठेवली पनीरची थोडी आटवायला. आणि राणी पण आहे इथं बघा, पलीकडं आहे काहीतरी करते मोबाईलवरती. आणि राधूच्या माझ्या दुखतं या, तिला चालायला पण येणार, उठाय पण येणार. तरी सकाळी ना बळ शाळेत गेली होती. तिच्या मैत्रिणीला सांगितलं, तिला ना बसमधनं उतरलं ना, तिला धरून ने म्हणलं. हा म्हणले. नेलं का ग बाळा धरून? नेलं ना. काय नाव होतं का तिचं? ईश्वरी. हा नेते म्हणले. लय भारी मुली तशा त्या मैत्रिणीचं. नेमकं इथं उठाय बसायच्या जागाच बँड आलंय. चालताना इथं हे दुखतं ना, उठताना बसताना ताण पडतं ना इथं, त्याच्यामुळं दुखतं. सारखी रडते, बळच नादी लावा लागते. पहिल्यांदाच बँडाले, कधी येत नाही. तरी बिस्किट खात नाही, काय खात नाही, गोड चहा पण पित नाही, फक्त कधीतरी चॉकलेटे खाते. मगाशी त्या ताई आणत्या भेटायला, त्या म्हणल्या बिस्किट हे खाल्ला पण येतं. म्हणलं ती नाही बिस्किट काय खात, बाहेरचं काय खात नाही म्हणलं दुकानचं. मग कशाने येतंय काय माहिती, पहिल्यांदा चालेल म्हणतात ना बँड येतं एकदा का आहे ना घरा. आता आताच एवढे जाम झाले सकाळ, तर चला येईन का नाही काय माहिती शाळेत जायच्या टायमाला. आणि तापती पण सारखी कणकणी येते, ती बँड आल्यामुळं तापते कालच्यापासून. आता म्हणलं औषध पाजावं, रात्री पण नव्हतं पाजलं, लगेच उतरला होता ताप. प्यायचं का औषध? म्हणलं ह्यांना विचारूनच औषध द्यावं, मनाने नको द्यायला, माहीत नाही ना द्यावं का नाही असं बँड आल्या ताप आल्यावर. आणि दुर्गा माझी झोपली इकडं, खाऊन पिऊन झोपली दुर्गा. मनाने झोपली. मी भाजी करत होती पनीरची भाजी, तिने खाल्ला हाताने आणि झोपली. मी चारलेलं तिला पटत नाही, तिच्या हातातच द्यावं लागतं सगळं, हाताने खाते. लय दिवस झालं, 2 वर्ष झालं हातानेच खाते मी. कधी चारलंय मला असं आठवतच नाही हिला. झोपली बघा इकडं. खाल्लं, मला पाणी मागाय आली, पाणी पिली, ग्लासमध्ये दिला, नको म्हणली, लागली रडायला, वाटेतच पाहिजे म्हणली, खुनून सांगते. वाटेत पाणी दिलं, पिली आणि लगेच झोपली बघा. लय हुशार आहे, पण जरा ह्या आठवड्यात किरकिरच करते. काय झालं तिला काय माहिती, म्हणून जास्त करून मी दाखवत पण नाही तिला आजकाल, येणार. आणि ही पण आजारी पडते. इथं मसाले भात घेतला होता, रातून 2-3च घास खाल्ला. मला पण खायचा होता, भूक लय लागली होती, पण मी नाही खाल्ला. बसली घरही झाडून काढतच. तर असं ते भाजी लागायची खाली. देवाला वाटत पण नाही केली, देवपूजा पण नाही केली. आज सोमवार होता त्यामुळेच गेली. लागले का खाली, बारीक गॅस केला तसा. पनीरची भाजी बघा झालं. आता गॅस बंद करते, आटली आणि भांडी पण घासून झालं, आवरून झालंय सगळं. रात्री ह्यांनी आणि ताई बघायला उशिरा आलं, जवळजवळ 10:30 वाजून गेला होते वाटतं. असंच कितीतरी टायमिंग झालता. मग आल्यानंतर आम्ही लगेच जेवणही केली, जेवायला बसले होते. ताईंना लई भूक लागली होती आणि ह्यांना पण भूक लागली होती. आणि त्यांना राधा ताई पण भेटल्या होत्या बघा तिथं.
त्यांचंच काम करण्यासाठी गेले होते दोघं जण आणि झालं पण. त्यांना लय आनंद झाला बघा. सांगत होत्या घरी आल्यावर दोघं पण. म्हणलं असं झालं तसं झालं म्हणजे सगळं सांगितलं नाही का. त्यांना लय बरं वाटलं त्यांच्या बहिणीला पण. मग त्या दोघं जणाला जेवणही केली आणि मग परत काही व्हिडिओज घेतला नाही. म्हणलं सकाळपासून पण घेतला नाही. आता सगळं काम पण झालंय. जवळजवळ 12 साडेबारा वाजून गेलं. हो दुर्गा राहता 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 बघ ती काय करते. सकाळपासून आवरतच होते बघा घरातलं आणि आता मग एवढ्यातच बघा मी गॅस पण घासून घेतला. सगळा किचन वाटा धुवून घेतला चांगला. 2 दिवस झाला गॅस काय धुतला नव्हता नुसतं पुसून घेत होते. आता सगळा चहा ओतू गेला होता. चहाने दूध ते घासलं सगळं काळं भंगार झालं करपलं होतं आणि भांडी पण घासून घेतली बघा सगळे. जेवणही केलेले आणि भाजीच केली नाही मी. भाजी करायची नाश्ताही झाला चपात्या झाल्या सगळं झालं आणि आता फक्त भाजी करायची राहिली. इकडलं पण आवरलं आणि ह्यांनी आणि ओम वरच्या घरी गेला तर भाऊजीला सांगते समजून ते आजचं शूटिंग करायचं ते बघू. अजून काय आलं नाही. फोन लावला होता पण काय आलंच नाही. फोन पण उचलला नाही. कधी येतात काय माहिती कारण त्यांनी चहा चपाती खाल्ली जेवण केलं नव्हतं. बराच वेळ झालं बघा. राधू आज काय शाळेमध्ये गेली नाही. मी उठले होते तिला जायचं होतं शाळेत पण मीच लावली नाही. तापली होती तिला पायाला बँड झालंय ना त्याच्यामुळे ती कणकणी तिला येते बघा. ताप येतो या राहून आणि सकाळी पण ताप होता रात्री पण होता. मी औषध पाजू का म्हणलं होतं त्या ताईंना ह्यांना. मला म्हणल्या नको पाजू बँडचं ह्याचं वेगळं असतं औषध पाजू नको म्हणलं. आज हॉस्पिटलला दाखव म्हणजे ते बँड आलेला गोळ्याने ह्याने दुखायचं राहीन बघा. दुखताना पाय चलायला पण येत नव्हतं तरी पण म्हणत होते मी जाते राहू म्हणलं. मी सांगते मॅडमला फोन करून म्हणलं अजून कमी जास्त ताप आला शाळेत तर काय करायचं म्हणून तिला काय मी आज शाळेत लावली नाही घरीच आहे. तिचं आता वेणी घालते तिची आणि दुर्गाला तर काय कळानाच गाड्या सांगितल्याला कशाला पण खिळते या. हा नका तुला नाही मग ती खाली ठेवा आधी ठेव खाली दे माझ्याकडं दे. चावते मला तुम्हाला सांगा आधी का चावली मला मम्मीला चावते हाणायची का दुर्गा माऊला हाणायची का चावते मम्मीला. स्वतःच पडते नाटकं करते आणि दीदीला सांगते मम्मी हो मला पाडलं खाली नकट्या नाकाची. कोण हाय नकट्या नाकाची डबल हाय भोपळा माझा लाईटचा गट्टू. अजून काय कसं दिसतोय सगळ्या कसा दिसतोय डब्या. लबर काढते केसाची. तिने दुर्गाने सगळ्या भिंतीवर रेषा वाढल्या होत्या सस्पेन्शनला. राधू लय वेळ झालं खोडून काढते या खोडलं बरने किती मोठी होती. असू देत. भाजी काय करायची राधू खायला. पनीर रात्री होतं की आता कवर करते संपलं. आणि ओम पण रात्री उलट्या करत होता. त्यांनी 4-5 वेळा उलट्या केल्या. मला चुचमळायला लागलं ते काढून लय वैतागाला. गोळी होती घरामध्ये चौकून खायची बघा. ते मळमळ झालं ते गोळी खात्यात त्याने किती पण उलट्या होत्या लगेच राहतं त्यांना. बरं झालं मी जपून ठेवली होती आणि त्याला सोडा लिंबू दिला मग झोपला शांत. तोपर्यंत जागीच होती मी तर 1-2 तास जागी होती. परत राधा रडत होते. ते म्हणले राधू म्हणली मम्मी त्याला किती उठवत होते. मी म्हणलं अगं झोपले असं मी म्हणजे नाही का एक तर झोपमोड पण झाली होती आणि मला झोप लागली म्हणजे एका मिनिटातच लई झोप लागते. एक तर झोप आवरत नाही लई लागलं झोपमोड झाली होती रात्री बघा. ओमचं करत राधू पण रडत होती वाटतं. मला जागा चालल्या मग मला तिने परत उठवलंच नाही. माझं पण अंग दुखत होतं कणकणी भरली होती अंगात काय होतंय काय होतं आणि मान पण अवघडली खांदा कसं काय माहिती. ह्या डबरीला हाणायची धरून ले हाणायची. काजळ लावून देत नाही पावडर लावून देत नाही. ले वाईट आहे ही ले वाईट आहे पोरगी. कोणाला पाहिजे का सांगा कोणाला पाहिजे का ही पोरगी घेऊन जावा मला ले वैताग देते या ले वैताग देते फौडी ले वैताग देते म्हैस. अजून काय कोणाला न्यायची दुर्गा मला सांगा बर का. तुला बघुशी करतात काय करतात तुला सांग खोळत्या का तुला का तुझा लाड करतात डबरी. तिला काय तेवढंच पाहिजे